Hello friends, welcome to our class second. Today we are going to think about new concept, that is word basket. In the textbook part second, on page number 25 and 26, you see there word basket. From this topic we can understand how to use E in the words as well as in sentences. या पाठापासून आपल्याला एखाद्या शब्दांमध्ये ईचा वापर केव्हा करावा किंवा ईचा उच्चार कसा होतो हे आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे. आणि बरं का मुलांनो, या पाठानंतर एखाद्या शब्दामध्ये ई आल्यास त्याचा उच्चार आपण चुटकीसरशी करणार आहात. तुम्हाला आवडेल ना नवीन शिकायला? तर जाऊयात क्लासमध्ये. चला. Hello children, please open your textbook on page number 25. Word basket. At the top you have seen 5 pictures. त्या पानावरील वरच्या बाजूला आपणाला 5 चित्र दिसत आहेत. पाहूयात. त्यातील पहिले चित्र पाहूया. काय दिसतंय मुलांना तुम्हाला? कोंबडी म्हणजेच hen. What is the spelling of hen? H-E-N. Next. M-E-N. Man. म्हणजे माणसे दिसत आहेत. पुढील चित्र पाहूया. D-E-N. Den. Den म्हणजे गुहा. त्या पुढील चौथे चित्र पाहूया. काय दिसतंय मुलांना तुम्हाला? टेन. T-E-N. टेन. And the last one is P-E-N. पेन. म्हणजे लेखणी. त्या सर्व चित्रांची नावे आता बारकाईने पाहूया. H-E-N. hen. M-E-N. men. D-E-N. den. T-E-N. ten. and P-E-N. pen. पाचही चित्रामधील मधले अक्षर ई असे आहे. म्हणजेच या पाचही शब्दांमध्ये ईचा उच्चार ए असा झाला आहे. म्हणजेच मात्रा म्हणून झाला आहे. Now we are going to do fun activity. Let's come with me. या ठिकाणी तुम्हाला एक वर्ड बास्केट दिसत आहे आणि त्यामध्ये काही शब्द लिहिलेले आहेत. ते शब्द तुम्हाला इतरत्र शब्दांशी जोडायचे आहेत. म्हणजेच सारखे शब्द जोडायचे आहेत. Wave, pet, pen. Red gate, bed. Man, hen, lake. चला तर मित्रांनो, ईचा उच्चार असणारे आणखी काही शब्द समजूया. शेप, शेप, नेक, टेप, केक, पेग, पिग, टेग, हेड, हेड, केक, बेन, हेड, 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 पेग, लेग, मेन, टीन. चला एक क्विज बोलूया. खालीलपैकी कोंबडीचे नाव कोणते? व्हेरी गुड. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. LED, BED, FEB, FAN. व्हेरी नाईस. EWB ही अक्षरे घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? व्हेरी गुड. शाबास मुलांनो, तुम्ही अगदी सहज शब्द वाचायला शिकलात. हेच शब्द वापरून वाक्य कसे वाचावेत हे आपण अगदी सहज शिकूया. चला तर.
Please open your textbook on page number 26. A hen. A pet hen. A pet hen in a net. A pen. A red pen. A red pen on a bed. Ten. 10 men. 10 men sat on a mat. Very good, very nice.